लक्ष्मीपूजेच्या दिवशी मला सकाळी 3:30लाच जाग आली होती. रात्री झोपायला पण उशीर झाला, पण काय माहीत अचानक जाग आली. तरी पण मी 1 तासभर परत झोपले. मी अलार्म लावलेला 4:30चा. 4:30 वाजता मी परत उठले. उठल्यानंतरची माझी नेहमीची सवय आहे की दरवाजा उघडून मी बाहेर बघते दारामध्ये, कारण सगळ्यात आधी मी अंगणच झाडते. जास्त जेव्हा सकाळी लवकर उठते तेव्हा, आणि तसंही नॉर्मली 6-6:30ला उठले तरीही हेच काम असतं. बघताय की डेकोरेशन रात्रीच्या वेळी छान वाटतं आणि गल्ली पूर्ण शांत आहे. आमची अजून कोणीही उठलेलं नाही आहे. उठणे तयार केले, हे मला वॉमॉमकडून मिळाले होते घरगुती उठणे. ते मला खूप छान वाटले, तर ते मी तयार केले. आंघोळ करून घेतली, पूजा करून घेतली सगळी पूर्ण, आणि ह्या लोकांना उठवून त्यांना पण तयार व्हायला सांगितलं सगळ्यांना. नरक चतुर्दशी, त्याच्यामुळे कारीट फोडत होतो आम्ही. आरवला मदत करत होते सचिन कारीट फोडायला. ह्याच्या मागचं शास्त्र तुम्हाला माहीत असेलच, कारीट का फोडतात ते. पूर्वापार म्हणजे लहानपणीपासून मी हे बघत आले आणि खूप छान वाटतं वातावरण सकाळचं लक्ष्मीपूजेच्या दिवशीचं. तर हे सगळं आवरून बाकीच्या गोष्टी करायला मी तयार करायला घेतलं स्वतःला. आज लक्ष्मीपूजा आहे आणि लक्ष्मीपूजेच्या निमित्ताने आपण खूप छान मेकअप करतो, पण त्याच्यासाठी आपली स्किन सुद्धा प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे. आणि स्किन छान प्रिपेअर असेल तर आपला मेकअप सुद्धा खूप छान दिसून येतो. आणि मला तर मेकअपचा टेन्शन पण आहे, कारण कधी कधी मेकअप प्रोडक्ट्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम्स येतो. पण क्युअर स्किन ॲपमुळे त्यातील ज्या गोष्टी असतात त्या मी नेहमी फॉलो करते. त्याच्यामुळे मला हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फार कमी प्रमाणात, म्हणजे नाके बरोबर फेस करावे लागतात. PCOD किंवा बाकीचे प्रॉब्लेम्स. आणि आता दिवाळी सुरू आहे, तर जे आपण प्रोडक्ट जे खातोय सगळ्या गोष्टी, म्हणजे तिखट तेलकट त्यानंतर गोड, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स तरी दिसून येतात. गोड पदार्थामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन आपल्याला ॲक्ने, स्किन प्रॉब्लेम्स हे होतातच. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी मी क्युअर स्किनचे जे सगळे टिप्स आहेत ते फॉलो तरी करतेच. आणि मेन म्हणजे आज मी जी त्यांनी हेल्दी रेसिपी सांगितली होती ती सुद्धा ट्राय केली होती. जसं स्प्राउट्स आणि एग व्हाईटची एक रेसिपी होती ती ट्राय केली. फळं कोणती खायची दररोज, त्यानंतर पाणी किती प्यायचं, ह्या सुद्धा गोष्टी मी फॉलो करते. आता मी तुम्हाला स्किन अनालिसिस करून दाखवते, ज्याच्यामुळे तुम्हाला समजेल. कारण खूप जणांना असं वाटतं की स्किन अनालिसिस कसं करायचं, जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे. क्युअर स्किन ॲप डाउनलोड करणं, डॉक्टरांशी चॅट करणं, त्याच्यानंतर फॉलोअप्स घेणं कंटिन्युअसली, त्यातले जे टिप्स आहेत, त्यानंतर हे स्किन अनालिसिस सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. फक्त तुम्हाला जे तुमच्या स्किनसाठी किंवा हेअरसाठी प्रोडक्ट्स जे असतात त्याचेच फक्त पैसे तुम्हाला इथे द्यावे लागतात. तर आता स्किन अनालिसिस आपण करू. फोटो फॉर स्किन अनालिसिस असं आहे ना, तर ह्याच्यावरती क्लिक करायचंय. आणि क्लिक केल्यानंतर इथं फ्रंट फेस हे वगैरे सगळं येतं. तर मी आता फ्रंट फेसचं इथे क्लिक करते, कारण मला माझं अनालिसिस बघायचंय. तर डिरेक्टली हा असा कॅमेरा करायचा, जो आपला हा कॅमेरा असतो तो, आणि फेस फोटो. आता इथे डिटेक्ट होतील. जर तुम्हाला दिसत असेल, आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार, पण इथे अगदी छोटे छोटेसेच दिसतात, जे नाहीच आहेत नाके बरोबर आहेत, जे पिंपल्स मी म्हणते ते. कारण ह्याच्यावरती म्हणजे डिरेक्टली तुम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. मग तुमच्या स्किनवरती काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाहीत हे स्किन अनालिसिसने तुम्हाला समजतं. कंटिन्यू करून त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही इथे तुमचे पैसे गुंतवणार आहात तर 100% रिझल्ट मिळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. 2021 पासून मी तुम्हाला क्युअर स्किन ॲपबद्दल सांगते आहे आणि खूप जणांना त्याचा फायदा सुद्धा पडलेला आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे जसं त्यांनी सांगते त्याप्रमाणे सगळ्या टिप्स फॉलो केला, त्यानंतर डाएट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी जर ऐकलं तर निश्चितच याचा फायदा पडतो. अदर ब्रँड्स आणि हा ब्रँड्स खूप वेगळा आहे, कारण अदर ब्रँड्स तुम्हाला प्रोडक्ट्स देतात त्यानंतर तुम्हाला विचारणार नाहीत, पण हा ब्रँड्स तुम्हाला कंटिन्युअसली 15 दिवसांनी फॉलोअप घेतले जातात सर्टिफाईड डॉक्टरकडून. ते डॉक्टर तुम्हाला पर्सनलाइज एक डॉक्टर दिला जातो, ज्याच्यामुळे तुम्हाला सोपं जातं. तुमचे काही कन्सर्न्स असतील तर ते तुम्ही सांगू शकता. प्रोडक्ट्स तुम्हाला सूट झाले नाहीत त्यांनी दिलेले तर तुम्ही ते चेंज करून घेऊ शकता. स्वतः तुम्ही चॅट करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतात, जे की तुम्हाला बाकीचे कोणतेही ब्रँड्स प्रोव्हाइड करणार नाहीयेत. आफ्टर दिवाळी म्हणजे बिफोर दिवाळी सुद्धा मी सगळं बोलणं नेहमी करतेस की मी हे किती प्रमाणात खाऊ किंवा ह्या गोष्टी, कारण त्याच्यामुळे आपली बॉडी सुद्धा चांगली राहायला मदत होते, जसं आपण हेल्दी खाल्ल्यानंतर. आफ्टर दिवाळी मी एक अपॉइंटमेंट सुद्धा फिक्स केलेली आहे, ज्याच्यामुळे काही दिवाळीमध्ये आपण खातो भरपूर आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झाला तर त्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी आणि हेल्दी स्किन, हेल्दी हेअर, हेल्दी बॉडी मिळवण्यासाठी माझा हा प्रयत्न नेहमीच असतो. घर बसल्या तुम्हाला हे कोणीही देते जाऊन तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करून त्याच्यानंतर तुम्ही सगळे जे तुमच्या हेअर किंवा स्किनशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल ते जर डॉक्टरांशी जेव्हा चॅट करता आणि तुम्हाला रेजिमेन मागवता तेव्हा हाऊस क्वीन 285 हा जर कोड तुम्ही वापरला तर 1499च्या रेजिमेनवरती तुम्हाला 285चा ऑफ. आणि हे फक्त पहिले 300 जे लोक असतील जे पहिल्यांदा जाऊन साइन अप करतील त्यांच्यासाठीच ऍप्लिकेबल आहे, बाकी लोकांसाठी अजिबात नाहीये. तर सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. चला आता मी लक्ष्मीपूजेसाठी तयार होते आणि पुढची पूजा वगैरे मी कशी करणार आहे हे तुम्हाला. मी तयार झालेली आहे ही अशी, आणि मी आता चाललेली आहे पूजा करून घेते. आता आवरून घेते पटपटपट आणि बाकीचं सगळं. चला दाखवते मी लक्ष्मीपूजा कशी करते. मम्मी चांगली काढतीयस. मम्मी तू कशी शिकलीस? हा तू कशी
कशी शिकली तुझं रांगोळी? तुला येतं पहिल्यापासून? वा, तुम्हाला शिकवली होती रांगोळी स्कूलमध्ये? मग तू कशी काढलीस? आईकडून शिकवून भेटलीस? गीता आईकडून? मग स्वतः काढलीस? आणि मोठी माशी काढतेस मस्त मस्त मोठे मोठे. मम्मी मी बघू मी मम्मी. कुणाला हसवते कुणाला रडवते काय करायचं बघ. आता तू बाहेर गावात पोरगा येईपर्यंत ठेवतात नाही. बहुतेक गावी घेऊन जाती जात आहे. शिमते मला परिवारामध्ये दोनदा भेटली म्हणजे येणार आहे. हो आता तुमच्या घरी येणार आहे मी. ये बाई म्हटलं. लक्ष्मीपूजन बाबतीत एक पौराणिक कथा प्रचलित आहे. जेथे स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह आहे किंवा सकारात्मकता आहे तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. अनेक घरामध्ये श्री सुक्तपाठ केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेर पूजन करण्याची पद्धत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार होता आणि धनसंपत्तीचा स्वामीसुद्धा मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्याचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविल्या आहेत. काही मूर्ती कुबेर त्याची पत्नी म्हणून दाखवण्यात आले आहेत. त्यावरून प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरितीची पूजा केली जात असावी असे मानले जाते. कालांतराने तिचे स्थान लक्ष्मी घेते आणि पुढे गणपतीला केले गेले अशी ही कहाणी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेल्या फोटोची सुद्धा पूजा केली जाते. अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान असे शोधू लागते. जेथे चरित्रवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रती स्त्रिया असतात त्यांच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. मांडून झाले. आता नैवेद्य घेऊन ऐकायला जाणार अगरबत्ती वगैरे हे करून मग नंतर आरती म्हणायची. मग पूजा संपन्न झाली. मांडणी जरी केलं तर सगळं दिवे वगैरे लावून तर दाखवते कशी केली. आज पुरणपोळी आहे. फराळाचं ताट, नैवेद्याचं ताट झालंय, गोडाचं ताट झालंय, लाया बत्ताशांचं झालंय. फटाक्यामध्ये आता कसं फटाके फोडतो बघा. फटाके फोडूनच राहणार. एकदम वर 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 जाणार. फोटो पण घ्यावं. सगळे आहेत आणि आपले आमचे टाळीवाले सगळे ते फोडतायत आधी. आम्ही नंतर फोडणार सगळे.
4ला 5 होऊन दे असं म्हण. काय होईल नाही तर अरे काय हा लागलं फळा. पाऊस लवकर. अरे हळू तिथून. अरे तिथं बघत राहा. वरती ना PVC गाडीजवळ पण लावू नका जास्त. हा लागलं फळा. ते फुटे भेटेल ते फुटते पण ना. तू पायात चप्पल घाल हो मॅडम. तेवढं पुढे का लावून आरोला फटके देत होते काय नाही तुझं. उठ उठ लागलं. आलं के रे. हा एवढी हुशार कशी ग तू. पळ पळ. लक्ष्मी पूजा वगैरे झाली आमची. इथे तुम्ही बघताय त्याच्यानंतर आरोने खूप सारे फटाके फोडले. नाही फटाके नाही फोडले. आपण काय काय लावलं. फुलबाजी, भुईचक्र, आवाज नाही येणारे फटाके लावले. आवाज नाही येणारे फटाके लावले तेवढ्या. हा भुईचक्र फुटा लागलं एक तर. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग आणि फटाकडे जाईना झाला. आता आम्ही जेवण. असं काय नाही पण थोडं घाबरतोय होय ना. ठीक आहे. आम्हा पवार कुटुंबियांकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्याकडून पण. बर आता आम्ही सगळे जेवून घेतो. पुरणपोळी. बटाट्याची भाजी. चला.